महायुतीमधले वाद दिल्लीमध्ये नको, राज्यामध्ये सोडवा. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती. भाजप शिंदेच्या शिवसेनेबद्दल नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा. अहंकाराविरोधात आपण एकत्र आलोय. डहाणूमधल्या प्रचार सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. डहाणूमध्ये भाजपविरोधात शिंदेच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा, तर अहंकार ही टीका भाजपसाठी नाही, ठाकरेंसाठी होती. उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण. मुंबईतील दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमामध्ये शिंदे आणि फडणवीसांची हजेरी. अंबानी कुटुंबाचाही सहभाग. अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती. एकनाथ शिंदेंबाबत संभ्रम निर्माण. शिंदे कुठेही नाराज नाही. शिंदे आमच्यासाठी महत्वाचे नेते आहेत. शिंदेंच्या नाराजीच्या चर्चांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सोलापूरमध्ये आज जाहीर प्रचार सभा. अक्कलकोट, मोहोळ, सांगोल्यामध्ये शिंदेंची सभा होणार. माझ्याच उमेदवारांना मतदान करा, नाहीतर निधीला कात्री लावेल. अजित पवारांची मतदारांना धमकी. विरोधकांच्या टीकेनंतर सुद्धा अजितदादा भूमिकेवर ठाम. निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही. अशा प्रकारे जनतेला मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय? अंबादास दानवेंचा निशाणा. सत्तेचा माज आल्यानं अशी वक्तव्य. धमकावून मतं मागत असतील तर हे लोकशाहीला मारक. अजित पवारांनी माफी मागावी. नाना पटोलेंची मागणी. मुंबईमध्ये ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही. ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा. मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूयात. पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये एकमुखाने निर्णय. शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेले आहेत. संजय राऊत यांचं ट्विट. युतीसाठी कोणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नसल्याचंही केलं वक्तव्य. काँग्रेस अमिबासारखा इकडे तिकडे पसरतो, मेंदू कुणाकडे हेच कळत नाही. मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका. मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजपविरोधात एकत्र यायची गरज. विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान. भाजपचा पराभव करण्यासाठी एकत्र येण्यास आम्ही सकारात्मक. वडेट्टीवारांची भूमिका. दरिंदा असा उल्लेख करत हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून फडणवीसांवर टीका, तर देवेंद्र फडणवीस पोशिंदा. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. असलम शेख यांनी लोढांच्या कुटुंबियांना धमकी दिली होती. अशा पाकिस्तानच्या औलादीला आम्ही घाबरत नाही. अमित साटम यांचा पुनरुच्चार. तर रंगावर आले तर शिंगावर घ्या. साटम यांचा इशारा. मुंबईमध्ये काँग्रेसचं अमित साटम यांच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. असलम शेख यांच्यावरील टीकेनंतर काँग्रेस आक्रमक. अमित साटम यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने. अमित साटम यांच्याविरोधात आंदोलन केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते ताब्यात. खासदार वर्षा गायकवाडांचा वांद्रे हिल पोलीस ठाण्यामध्ये ठिय्या. तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ. गडचिरोलीमध्ये प्रचार सभेत स्टार प्रचारक चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान. तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का? सुषमा अंधारेंचा सवाल. मराठी हिंदी वादामध्ये कल्याणच्या अर्णवची आत्महत्या. भाजपचं शिवाजी पार्कमध्ये आंदोलन. ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप. भाजप आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागले, तर संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतंय. उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल. कल्याणमधील अर्णव खैरे आत्महत्या प्रकरण. खासदार श्रीकांत शिंदेंकडून खैरे कुटुंबाची सांत्वनपर भेट. संबंधित प्रकरणामध्ये कुणीही राजकारण करू नये, श्रीकांत शिंदेंचं आवाहन. मराठवाड्यामध्ये 900 आत्महत्या झाल्या आहेत, त्याबद्दल भाजपला काही वाटलं नाही. आम्ही मराठीचा आग्रह करतो, त्याला विरोध आहे असं भाजपनं सांगावं. भाजपच्या आंदोलनावरून अंबादास दानवेंची टीका. ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून अब की बार 100 पारचा नारा. ठाणे महापालिकेमध्ये 100 नगरसेवक निवडून आणण्याचं शिंदेंच्या सेनेचं टार्गेट. आनंद आश्रमात नरेश म्हस्केंच्या अध्यक्षतेखाली बैठक. रायगड जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदाचा तिढा जानेवारीपर्यंत सुटेल, मंत्री उदय सामंत यांचा दावा. दरम्यान नगरपालिका निवडणुकीमध्ये तटकरेंच्या उमेदवारांची मतं घेऊन त्यांना भिंग घेऊन शोधावं लागेल. तटकरेंच्या गोगावलेंवरील टीकेला सामंत यांचा टोला. खंडणीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीला नगराध्यक्षपदाची मोहितेंनी उमेदवारी दिली. माजी आमदार राम सातपुतेंचा खासदार मोहिते पाटलांवर आरोप. भाजपचा उमेदवार कर्तृत्ववान. सातपुतेंचं वक्तव्य. साधी चिठ्ठी पाठवा, केस न करता कार्यक्रम लावतो. मंत्री जयकुमार गोरे यांचं वक्तव्य. दादागिरी करणार नाही, कोणाला करूही देणार नाही. षडयंत्र करणारा कधीही यशस्वी होत नाही. जयकुमार गोरे यांचा निशाणा. स्थानिक परिस्थितीनुसार राज्यामध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादीची युती, याचा अर्थ एकत्रित येण्याचा विषय येत नाही. आगामी निवडणुकांमध्ये महायुतीच्या संदर्भात खासदार सुनील तटकरेंचं मोठं विधान. मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ बिनविरोध कसे निवडून आले? आल्हाद कलोतींच्या बिनविरोध निवडीवर पटोलेंचा सवाल. धमकावून प्रलोभनं देऊन अनेकांचे अर्ज मागे घेतले. नाना पटोलेंचा आरोप. सातारा नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमधील समन्वय तुटला. तिन्ही पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत सुरू. भाजपच्या नेत्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं युती होऊ शकली नाही. मंत्री शंभूराजे देसाई यांचं वक्तव्य.
सातारा नगरपालिकेमध्ये शिवेंद्रसिंह राजेंचे उमेदवार बाळासाहेब खंदारे बिनविरोध. खंदारेंच्या विरोधातील उमेदवारांना अर्ज मागे घेतल्यानं प्रभाग क्रमांक 13 मधून बिनविरोध निवड. नांदेडच्या मुखेडमध्ये 21 वर्षीय स्नेहा तमशेट्टे बिनविरोध नगरसेवकपदी. काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद तर पुतणीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या चुलतीची माघार. निलेश राणेंनी कोणतीही विकासाची कामं केली नाहीत. 100 कोटींचा विकास निधी नगरपालिकेकडे पडून राहिला. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईकांचा निशाणा. बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीची स्थापना. थोरातांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन. मागील 40 वर्षाच्या विकासाचा पाढा वाचत विरोधकांवर टीका. सांगलीमधल्या तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांची वंचित बहुजन आघाडीसोबत युती. स्वाभिमानी विकास आघाडीच्या माध्यमातून वंचित आघाडी आणि संजय काका पाटील निवडणुकीच्या मैदानामध्ये. निकालाआधीच भाजपचे 100 नगरसेवक बिनविरोध. हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे. सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आमचे आहेत. आष्टीकर फक्त शरीराना तिकडे, प्रेम मात्र आमच्यावर. गणित जुळालं की नागेश पाटील संतोष बांगर की जय म्हणतील. संतोष बांगर यांचा दावा. जळगावच्या जामनेरमध्ये साधना महाजनांच्या हस्ते नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ. प्रचारासाठी भाजप कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं हजेरी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मैदानात. पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी फडणवीसांची प्रचार दौरा. त्र्यंबकेश्वरसह शहादा, भुसावळ, कोपरगावमध्ये सभा घेणार. अमित ठाकरे आज नवी मुंबई दौऱ्यावर. नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार. अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला सुद्धा अमित ठाकरे अभिवादन करणार. पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन मतदार यादी डाऊनलोड करण्यास अडचणी कायम. परिणामी इच्छुक उमेदवारांना मतदार याद्यांच्या विक्रीमधून पालिकेला 10,49,000 रुपयांचा महसूल. पालिकेकडे आतापर्यंत 91 हरकती दाखल. मुंबई महानगरपालिकेकडून जाहीर प्रभाग आरक्षणावर 129 हरकती आणि सूचना दाखल. 28 नोव्हेंबरला अंतिम आरक्षण विहित नमुन्यामध्ये सादर करण्यात येणार. मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण दोन्ही जलद मार्गांवर मेगा ब्लॉक. जलद लोकल ठाणे कल्याण दरम्यान धीम्या मार्गावर वळवडा तर बेलापूर आणि पनवेल दरम्यान फक्त एक विशेष वाहतूक ब्लॉक. म्हाडाच्या कोकण मंडळातील घरांच्या स्वीकृतीसाठी 28 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. ऑक्टोबरमध्ये काढलेल्या सोडतीमध्ये आतापर्यंत 2176 अर्जदारांनी घरं स्वीकारली तर 514 अर्जदारांनी अजूनही घरं न स्वीकारल्याची माहिती. सिडकोकडून पहिल्यांदाच प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य तत्वावर घरं विकण्याचा निर्णय. पहिल्या टप्प्यामध्ये 4508 घरांची योजना जाहीर. तळोजा, द्रोणागिरी, घडसोली, खारघर आणि कळंबोलीमध्ये ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू. WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला मुंबईतील क्रॉस मैदानापासून सुरुवात. नेव्हीचे अनेक वरिष्ठ अधिकारी, खेळाडू आणि सेलिब्रिटींचा सहभाग. मॅरेथॉनमध्ये सुमारे 20,000 धावपटू धावणार. दररोज अंडी खाण्यासाठी आता खिशाला थोडा भार द्यावा लागणार. ऐन थंडीच्या हंगामामध्ये राज्यामध्ये अंड्यांचा तुटवडा. अंड्यांचे प्रतिनगाचे दर 7 ते 8 रुपयांवर. तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशमधून येणारी अंडी कमी झाल्यानं अंड्यांच्या दरामध्ये वाढ. राज्यामध्ये दररोज 3 कोटी अंड्यांची मागणी. लिलावाद्वारे फ्लॅट खरेदी केला तरी सोसायटीची थकबाकी भरणं बंधनकारक. मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. खरेदीदाराला सोसायटीची मागील थकबाकी भरल्याशिवाय सदस्यत्व देता येत नाही. मुंबई हायकोर्टाचे निर्देश. पुणे महापालिकेकडून कचऱ्यामधील चिंध्या लेदर गाद्यांवर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पांचं भवितव्य अधांतरी. गडबडीमध्ये मंजूर केलेल्या प्रकल्पाला आयुक्तांकडून ब्रेक. पुण्यामधल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये 6 अभ्यासक्रम अद्याप कागदावरच. महाविद्यालयाच्या स्तरावर अभ्यासक्रम निश्चित करून धोरण निश्चित करण्यात येणार. पुणे शहरामध्ये दररोज 100 किलोपेक्षा जास्त ओला कचरा निर्माण करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना प्रक्रिया प्रकल्प राबवणं बंधनकारक. अंमलबजावणी होत नसल्यानं महापालिकेचे संस्था आणि सोसायट्यांना आदेश. नागपुरात थकीत बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदार संघटनांनी पुकारलेलं काम बंद आंदोलन मागे. प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्या आश्वासनाच्या नंतर आंदोलन मागे. हिवाळी अधिवेशनावरील संकट टळलं. छत्रपती संभाजीनगर परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला गती मिळणार. रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारकडून राजपत्र जारी. 177 किलोमीटर रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी 2189 कोटींचा खर्च येणार. NHAIमध्ये AI तंत्रज्ञान आणणार. रस्त्यावर कुठे खड्डा आहे घर बसल्या समजणार. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. शिर्डीमध्ये नगर परिषद निवडणूक प्रचारादरम्यान शिंदेच्या पदाधिकाऱ्याकडून अपक्ष उमेदवाराला मारहाण झाल्याचा आरोप. शिर्डी शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रचारादरम्यान ही घटना झाल्याचा आरोप. मुंबईच्या मागाठाणेमध्ये शिंदेच्या शिवसेनेला महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा धक्का. शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांचा मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश.
नाशिक जिल्ह्यामधील राजकीय वातावरण तापलं. नगराध्यक्षपदासाठी तब्बल 56 उमेदवार रिंगणात, तर नगरसेवक पदासाठी 1028 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. महायुतीमधीलच पक्ष एकमेकांच्या समोर उभे असल्यानं लढत चुरशीची होण्याची शक्यता. रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली. नगराध्यक्षपदासह 13 जागांवर भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात. भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादवांकडून राजकीय डाव. जळगावच्या शेंद्रोडी नगरपंचायतीचे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार परतले. शिंदे सेनेचे उमेदवार अज्ञातस्थळी गेले होते. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत संपल्यानंतर उमेदवार परतले. पंढरपूर नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपकडून सासू आणि सुनेला उमेदवारी. नगराध्यक्षपदासाठी सासू श्यामल शिरसाट, तर नगरसेवक पदासाठी सून प्रतीक्षा शिरसाट निवडणुकीच्या रिंगणात. नंदुरबारच्या तळोदा नगरपालिकेसाठी आमदार राजेश पाडवी प्रचाराच्या मैदानात. तळोदा पालिका भाजपचा बालेकिल्ला, त्यामुळे यंदाही मतदार आमच्या बाजूने उभे राहणार, आमदार राजेश पाडवींकडून विश्वास व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यामधील 4 पैकी एकाच नगरपालिकेमध्ये काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात. नंदुरबार जिल्हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. वर्ध्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हा प्रमुख निहाल पांडेंचा राजीनामा. ठाकरेंच्या सेनेमध्ये पाय ओढण्याचं राजकारण होत असल्याचा आरोप. नाव न घेता मुंबईतील नेत्यावर कुरघोडी केल्याचा आरोप. बीव्हीजी कंपनीमधील कामगार युनियनमधील पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये वाद. हा वाद थेट पोलीस ठाण्यामध्ये गेला. कामगार सेनेच्या 450 लोकांनी दुसऱ्या युनियनमध्ये प्रवेश केला. पिंपरी चिंचवडमधील बालाजीनगर प्रभागामधील 4500 मतदार गायब. पिंपरी चिंचवड पालिकेच्या प्रारूप मतदार यादीमधील घोळ उघडकीस. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळेंचा यादीवर आक्षेप. पिंपरी चिंचवडमध्ये मतदार यादीमध्ये घोळ. माजी नगरसेवकांसह 1261 मतदारांची नावं गायब. प्रभाग क्रमांक 12 मधील प्रकार समोर. हिंदू अस्तित्वात राहिले नाही तर जगाचं अस्तित्व संपेल. हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय, सरसंघचालक मोहन भागवतांचं विधान. धाराशिवमध्ये आमदार अण्णा जगजितसिंह पाटील यांच्या मुलाचा विवाह सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. फडणवीसांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. मुंबई सत्र न्यायालयाकडून नीरव मोदीच्या जप्त वाहनांचा लिलाव करण्याची परवानगी. नीरव मोदीच्या 46 लाख किमतीच्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार. दिवाळीखोरीद्वारे पती पोटगीची जबाबदारी टाळू शकत नाही. मुंबई हायकोर्टाचं निरीक्षण. जबाबदारी झटकणाऱ्या पतीला हायकोर्टाचा दणका. विभक्त पत्नीला मोठा दिलासा. देशामधील अणुऊर्जेचं क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुलं करण्याची मोदी सरकारची योजना. त्यासाठीचे विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मांडण्यात येणार. खासगी कंपन्यांना देशामध्ये अणुऊर्जा केंद्र उभारण्याची परवानगी मिळणार. मालेगाव अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ धुळ्याच्या कुसुंबा गावामध्ये कॅन्डल मार्च. आरोपीला कडक शासन करण्याची नागरिकांची मागणी. मुंबईमध्ये 26 अकरा आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान. अमृता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दिव्यज फाउंडेशनकडून कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला शाहरुख खान, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींची उपस्थिती. सांगली महापालिका अग्निशमन विभागाच्या कारभारावर आंबेडकरी चळवळीचे नेते महेश कुमार कांबळेंचा आक्षेप. अग्निशमन अधिकाऱ्याची शैक्षणिक पात्रता नसताना नियुक्ती केल्याचा आरोप. दखल न घेतल्यास कोर्टामध्ये जाण्याचा कांबळेंचा इशारा. नंदुरबारमध्ये महावितरण विभागाच्या 69 ग्राहकांकडे 222 कोटींचं वीज बिल थकीत. महावितरणकडून कारवाई करत वीज पुरवठा खंडित. जळगावात जिल्हा अग्रणी बँकेतर्फे 65 उद्योजकांना 40 कोटींचं अर्थसहाय्य देण्यास मान्यता. बँकेकडून नवीनतम स्टार्टअप व्यावसायिकांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम. जळगावातील जिल्हा परिषदेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम बक्षीस वितरण समारंभ. मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांचा गौरव. धुळ्यामध्ये 22वी सब ज्युनियर आणि 23वी ज्युनियर राज्यस्तरीय वशू स्पर्धा. मध्यवर्ती क्रीडा संकुलामध्ये स्पर्धेचं आयोजन. राज्यभरातून 550 खेळाडू सहभागी. धुळ्यामध्ये बाल रंगभूमी परिषदेकडून जल्लोष लोककलेच्या कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमात 525 बाल कलाकारांचा सहभाग. शाहू नाट्य मंदिरात कार्यक्रमाचं आयोजन. सोलापूरच्या माड्यामधील वडशिंगे गावातील तरुणाची अमेरिकेपर्यंत झेप. शेतकरी कुटुंबातील कमलेश कदमला 21व्या वर्षी 27 लाखांचं पॅकेज. नंदुरबारच्या शमशेरपूरमध्ये आयन मल्टी एलएलबी साखर कारखान्याच्या बाहेर बेशिस्त वाहन पार्किंग. रस्त्यावरील वाहनांमुळे रात्री 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानीच्या मदतीपासून 315 शेतकरी वंचित. ई-केवायसी केली नसल्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित. मराठा आरक्षणावर 11 डिसेंबरला सुनावणी होणार. आरक्षणाला विरोध करणाऱ्या याचिकांवर युक्तिवाद पूर्ण. न्यायमूर्ती रवींद्र घुगे, संदीप मारणे आणि निजामुद्दीन जमादार यांच्या खंडपीठाच्या समोर सुनावणी होणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये मुलाकडून जन्मदात्या बापाची हत्या. पैठण तालुक्यामधल्या कडेठाणमधली घटना. बापाची हत्या करून मृतदेह घरातच गाडल्याचा धक्कादायक प्रकार.
गलवान संघर्षानंतर चीनी नागरिकांच्या पर्यटक व्हिसावर घातलेली बंदी भारतानं उठवली. चीनी पर्यटकांना भारतामध्ये पर्यटनासाठी येण्याचा मार्ग मोकळा. भारत चीनमधील संबंध सुधारण्यास सुरुवात. उत्तराखंडच्या अल्मोडा शाळेजवळच्या जंगलामध्ये 161 संशयित जिलेटिन रॉड सापडले. पोलिसांकडून तपास सुरू. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल. 4 टीम तैनात. भारताचे नवे सरन्यायाधीश जस्टिस सूर्यकांत यांचा उद्या शपथविधी. ब्राझील, भूतान, केनिया, मलेशिया, मॉरिशस, नेपाळ आणि श्रीलंकेचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहणार. तर सरन्यायाधीश न्यायमूर्ती गवईंचा आज कार्यकाळ संपणार. इथं चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री श्रद्धा कपूर जखमी झाल्याची माहिती. आगामी 2 आठवडे आराम करण्याचा डॉक्टरांचा सल्ला. श्रद्धाच्या डाव्या पायाच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याची माहिती.